नमस्कार मित्रांनो. राजकारणात आता जे काही नगरपंचायत, महानगरपालिकेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका ह्या संदर्भातला जे काही आपण प्रचार बघतोय, विशेषतः महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांना टोला, एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला आणि अजित पवार यांचा एक वेगळाच थाट, असा काहीसा आपण प्रचार सभांमध्ये जे वक्तव्य बघतोय त्याच्यावरनं वाटतंय. परंतु तुम्हाला यावरती माझा स्पष्ट टेक हाच आहे की जनतेला मूर्ख बनवण्याचं काम हे महायुती सरकार नक्कीच करतंय. अनुषंगाने आधी आपणही या विषयावर बोललेलो आहे. आधीच्या निवडणुकांमध्येही आपण बघितलं होतं की विरोधी पक्ष नसावा, कारण महाविकास आघाडी तर असाही पक्ष आता कुठे राहिलेला नाहीये महाराष्ट्रात, कारण त्यांना कुठले पॉइंट्स किंवा कुठलं काय बोलावं हेही कळायला मार्ग नाहीये. परंतु महायुतीनेच एकमेकांवरती टीका करायची आणि त्यातून प्रसिद्धी किंवा जे काही चर्चेचा विषय हा फक्त महायुतीपुरता ठेवायचा आणि चर्चांना असं उदाहरण आणून द्यायचं की महायुती तुटते, परंतु म्हणजे हे कुठेही नोंद करा, ठेवा किंवा मी लिहून द्यायलाही तयार आहे, महायुती सरकार 2 तारखेला जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेस पुन्हा हे तिन्ही नेते एकत्रच दिसतील. हे सर्व चाललंय ते फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी. जिथे फक्त भाजप लढते शिंदे गटाविरुद्ध, तिथून अशी विधाने केली जात आहे आणि आपल्याला उगाच असं वाटतंय की ही राजकीय नेते कुठेतरी आता महायुतीमध्ये गडबड होतीये, हे होतंय. असं काही मला तरी वाटत नाहीये. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं महायुती सरकार नक्कीच टिकणार आहे. परंतु कुठेतरी आता लोकांनाही त्यांनी गृहीत धरलेलंच आहे, जे बोलायचं ते बोलायचं आणि परत एकमेकांपाशी चेअर टाकून आपल्या गप्पा मारत राहायचं आणि आपला संसार चालवत राहायचा, असंच आहे महायुतीचं. स्पष्टपणे बोलायचं झालंच तर आता आपण जे काही बघतोय, राणे बंधू निलेश राणे आणि नितेश राणे, निलेश राणे शिंदे गटातनं आहेत, तिथे ते भाजप विरुद्ध लढतायत आणि त्यांच्यामध्येच पैशाचं वाटप असं स्टिंग ऑपरेशन फेसबुक लाईव्ह वरती नितेश राणे गेले आणि त्यावरती निलेश राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं. तेच बघता आता हे तर झालं खालच्या पातळीवरचं, परंतु आता हे जे 3 नेते आहेत, या नेत्यांनीच आता आपल्या एकमेकांविरोधात प्रयत्न चालू केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे काही झालं ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आता लंका, जे एकनाथ शिंदे प्रचार सभेमध्ये रावणाचं लंका दहन करण्यासाठी आपण मतदान करा आणि त्यानंतर फडणवीस यांनी आपण लंकेच्या घरात राहतच नाही, लंका आपण म्हणजे रावणाच्या लंकेमध्ये आपण राहत नाही, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं बोललं. अजित पवार यांनी तुम्ही मला मतदान करा कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या माझ्याकडे आहेत. चंद्रकांत पाटील भाजपनेच यावरती आक्षेप घेऊन सांगितलं की तिजोऱ्यांची चावी जरी त्यांच्याकडे असली तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपला आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. सो हे सर्व बघता निश्चितच कुठेतरी कसरत चालली आहे, करमणूक चाललेली आहे. व्ह्यूजसाठी आपण हे बोलत नाहीये, परंतु राजकारणातल्या लोकांनीही हे जनतेला गृहीत धरलेलं आहे की काहीतरी गॉसिपिंग मसाला दिला की जनता त्याच्यातच खेळत बसेल, विरोधी पक्षाचाही त्यांना विसर पडेल आणि ज्यावेळेस आपण पुन्हा निवडणुका झाल्या की आपण परत राज्यातली सत्ता हाकायला सोबत आहोतच. असो, तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.